पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्ध्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्या या वर्ध्यातील कार्यक्रमासाठी मोठी तयारी करण्यात येते। एसटीच्या 760 बस बुक करण्यात आल्या। दरम्यान अप्पर जिल्हाधिकारी वर्धा यांनी एसटी महामंडळाच्या वर्धा विभागाला 860 विशेष बसेसची मागणी केली। त्यानुसार 760 बसेसचं सध्या नियोजन झालेलं आहे। त्यामुळे आजपासून पुढचे 3 दिवस नियमित फेऱ्या कमी राहतील। याचा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे। आढावा घेतलेला आहे प्रशांत देसाई यांनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। उद्या एक भव्य दिव्य कार्यक्रम वर्धेमध्ये होऊ घातलेला आहे। या कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती, नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी राहावी याकरिता तिथे नागरिकांना नेण्यासाठी भंडारा आगाराच्याच नव्हे तर अन्य आगारातून, अन्य विभागातून जवळपास 760 बसेस बुक करण्यात आलेल्या आहेत आणि या बसेसच्या माध्यमातून तिथे वर्धा जिल्हा आणि वर्धा जिल्ह्याच्या परिसरातील नागरिकांना तिथे नेण्याकरिता या बसेसचा उपयोग होणार आहे। जर साधारणतः भंडारा विभागाचा जर विचार केला, भंडारा आगारामधून 100 बसेस आज वर्धेला पोहोचत आहे। भंडारा, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि नांदेडसह नागपूर या विभागातून 760 बसेस या वर्धेला जात आहेत। एकंदरीतच आज, उद्या आणि परवाला इथून ज्या बसेसनी जे प्रवास करणारे नागरिक असो, विद्यार्थी असो, अशा या नागरिकांना आजपासून 3 दिवस एका प्रवासाकरिता बसेसची कमी बसेस धावणार आहेत मार्गावर। त्याच्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।